जय मल्हार जय ओबीसी। मी शेखर बंगाळे, एक धनगर समाजाचा एक कार्यकर्ता, त्याचबरोबर ओबीसी समाजाचा एक कार्यकर्ता। गेल्या काही दिवसापासून चर्चेतून नावं होती की छगन भुजबळ साहेब असतील, ओबीसी समाजाचे, ज्यांनी अनेक दशकापासून ओबीसी समाजाची चळवळ जिवंत ठेवण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर आमचे धनगर आरक्षणाचे योद्धे ज्यांनी अखेरचा लढा लढला आणि सरकारला धारेवर धरलं, असे आमचे नेते बहुजन हृदय सम्राट माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांचा देखील या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट होणार अशी अपेक्षा होती। परंतु काल आमचा भ्रमनिरास झालेला आहे। गेल्या 2014 सालपासनं नरेंद्र मोदी असतील, त्याचबरोबर फडणवीस असतील, धनगर आरक्षणाचा जो ST आरक्षणाचा 36व्या क्रमांकावरचा प्रश्न आहे तो तर सोडवलाच नाही, परंतु आज मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट होईल, जेणेकरून माझ्या समाजाचे आणि ओबीसी समाजाचे प्रश्न मिटवण्यासाठी आणि ST आरक्षणाचा प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न होईल अशी अपेक्षा होती। परंतु समाजाचा भ्रमनिरास झालेला आहे आणि महाराष्ट्रातील धनगर समाजामध्ये या सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड चीड व नाराजी निर्माण झालेली आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या सरकारला या रोषाला समाविष्ट या अनेक दिवसापासून ST आरक्षणाची मागणी आहे, परंतु ती मान्य केली नाही, त्याचबरोबर मंत्रिमंडळ नाही। आणि अजून एक भर म्हणजे जे काही नरहरी झिरवळ, जे काही ST आरक्षणाला, आमच्या धनगर आरक्षणाला विरोध आहे, त्यांना या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून या ठिकाणी सरकारनं आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे, अशी आमची धनगर समाजातील संघटनांची या ठिकाणी आपल्या माध्यमातून या सरकारला इशारा आहे की येणाऱ्या 2 दिवसामध्ये आमदार गोपीचंद पडळकर साहेब असतील, त्याचबरोबर आमदार छगन भुजबळ साहेब असतील, यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करावा आणि त्याचबरोबर जेणेकरून यांना मंत्रिमंडळामध्ये जर समाविष्ट केलं तर आमच्या समाजाचा जो महत्त्वाचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, ST आरक्षणाचा असेल किंवा चराऊ वन क्षेत्राचा असेल, अशा अनेक प्रश्नाचा अभ्यास गोपीचंद पडळकर साहेबांना आहे आणि ते सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील। आणि आपल्या माध्यमातून या सरकारला इशारा आहे की असं न झाल्यास आम्ही येणाऱ्या काळामध्ये लाखोच्या सह्याचं निवेदन या मुख्यमंत्र्यांना देऊ आणि त्याचबरोबर या सरकारविरोधाचा रोष आम्ही जन आंदोलनातनं या ठिकाणी आम्ही दाखवून देऊ।